प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन आलं आहे. तुम्ही ज्याच्यात कपॅसिटी असेल त्याच्यात एक्सपर्ट झालात तर टिकणार आहात, तिथं अपग्रेड झालात तर टिकणार आहात, अदरवाईज आउटडेटेड होत राहतात. हे टास्क म्हणूनच बघण्यासारखं खरं पार्ट आहे. मी आता बघतोय की तरुण पिढीचा मेन सगळ्यात भाग म्हणजे ते शिक्षित असू देत किंवा अशिक्षित असू देत, सगळ्यात खरं प्रॉब्लेम मुलांचा आता तो सगळ्यात झाला आहे. व्यसन हा झाला आहे आणि पैसे नसताना पण करणं आणि पैसे खूप हातात आल्यानंतर पण करणं ह्या खूप जास्त धोकादायक आणि आता पालकांच्या दृष्टीनं मेजर थ्रेट आहे. कधी कधी पालकांना असं वाटते की नाही काही आयुष्य घडलं तरी चालेल पण मूल आपलं आयुष्यातून खराब नाही होता आला पाहिजे, ही खूप काळजी आहे. त्यामुळे एक वेळ छोट्या गावातली अशिक्षित किंवा कमी पैसे कमवणारी मुलं लवकर व्यसनातून बाहेर पडू शकतील कारण आर्थिक सोर्स कमी असतो तसं, किंवा त्यांना आपण काउन्सिलिंग करून करू शकतो. पण जास्त शिकलेली जास्त अर्निंग असणारी मुलं जेव्हा ह्याच्यात घुसतात आणि अडकतात ना, ती बाहेर काढणं फार अवघड आहे. प्रत्येक माणसाची यशस्वी वाटचाल आपल्याला कायमच प्रभावित करत असते, पण हा सोनेरी दिवस पाहण्यासाठी त्या व्यक्तीला कठोर मेहनत, सातत्य आणि अढळ ध्येयवृत्तीने कामं करावी लागतात. प्रसंगी अडचणी येतात, अनेक अडथळे येतात, पण हे सगळे त्या आव्हानांना पुरून उरतात. अशाच दमदार पर्सनॅलिटीज बरोबर मी म्हणजे भार्गवी चिरमुले गप्पा मारणार आहे. या त्यांच्या प्रवासामधून त्यांची यशस्वी वाटचाल तर आपल्याला कळणारच आहे, पण आपल्या आयुष्याला सुद्धा त्यामुळे एक नवी दिशा मिळेल. चला तर मग रेडिओ सिटीजच्या सक्सेस स्टोरीज विथ भार्गवी चिरमुले या पॉडकास्टच्या निमित्ताने या सगळ्यांची गप्पा मारूया. कॉस्ट्युम कर्टसी प्रथा सारीज बाय कविता कोपरकर. ब्युटी सपोर्ट कोमल दाभाडे मेकअप आर्टिस्ट. असोसिएट स्पॉन्सर्स टाटा मोटर्स. आपल्या आयुष्यात आपली पहिली मार्गदर्शक आपली आई असते. ती आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असते, पण त्यानंतर योग्य गुरु मिळणं ह्यासाठी सुद्धा नशीब लागतं. आणि काही अशी मुलं आहेत ज्यांना ते योग्य गुरु मिळतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा सुखकर होण्यापेक्षा सोनेरी होतो. तुम्ही जर असेच लकी असाल तर असेच तुम्हाला गुरु भेटतील सुद्धा आणि मार्गदर्शन करतील सुद्धा. दिशा अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रोफेसर डॉक्टर नितीन कदम हे असेच गुरु आहेत आणि त्यांना भेटण्याचा योग आम्हाला आला, याबद्दल आम्हाला सुद्धा खूप आनंद होतोय. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात आधी तुमचं खूप मनापासून कौतुक की फक्त स्वतःपुरतं शिक्षण आणि क्लास ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही शिक्षण क्षेत्रात एवढं वेगळं काम करताय. हे नक्की वेगळं काय काम आहे ते तुम्ही आमच्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना सांगा. निश्चित. खरं तर दिशा अकॅडमी हा प्लॅटफॉर्म गेले जवळपास एक 12-15 वर्षापासून क्रिएट झाला. पण ज्यावेळेस मी ह्या क्षेत्रात उतरलो किंवा एस्पेशली मी काउन्सिलिंगकडे थोडंसं जास्त उतरलो, याचं मागचं कारण खरं माझ्या आयुष्यातली जी सगळी चढ उतार आहे त्याच्या मागची खरं पार्श्वभूमी आहे. तर हीच पार्श्वभूमी आम्हाला ऐकायची. नक्की नक्की नक्की. ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की मी वाईसारख्या एका छोट्या शहरामधून हे सगळं करतोय, पण असं करत असताना मला जाणवलं की आपल्याला पुढं काहीतरी चांगलं करायचं, पण ते चांगलं काय याचा मार्ग समजत नव्हता. त्यानंतर मग मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुणे युनिव्हर्सिटीला ॲडमिशन केलं. पुण्यात आल्यानंतर मला समजलं की करिअर खूप वेगळं असतं, आयुष्य खूप चांगलंही करता येऊ शकतं तसं, पण योग्य मार्गदर्शन योग्य टप्प्यात योग्य वयात मिळालं तर आपण नक्की एक चांगला ट्रॅक तयार करू शकतो. आणि मग त्याच दरम्यान मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा एक मार्ग पत्करला की एक अधिकारी व्हावं असं मला खरं तर मनात वाटत होतं. कारण घरातली माझी शैक्षणिक पार्श्वभूमी, आई वडील दोघंही शिक्षक, मी आई प्राथमिक शिक्षका, वडील पण प्राथमिक टीचर, पण शिक्षणाची शिक्षणाचीच पार्श्वभूमी. पण 12वी नंतर माझे वडील एक्सपायर झाले एक रोड ॲक्सिडेंटमध्ये. त्यानंतर मग मला थोडंसं वाईट माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मग स्पर्धा परीक्षांमधून काहीतरी चांगला अधिकारी व्हावं ही खरं तर माझी त्याच्या मागची भूमिका होती. सुरुवातीला अभ्यास कसा करायचा, काय करायचा इथपासून सुरू झालेला प्रयत्न आणि जवळपास 3 ते 4 वर्ष मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो. थोड्या थोड्या मार्कांनी हे सगळं मिस झालं आणि तेव्हा असं जाणवलं की आपण खरंच खूप सिरियसली ह्या सगळ्या गोष्टी अगोदर सुरू केल्या असत्या तर कदाचित आपलं आयुष्य वेगळं असू शकलं असतं. आणि म्हणून त्यानंतर मी ह्या एज्युकेशन फील्डमध्ये खरं उतरलो. सिलेक्शन थोड्या मार्कांनी चुकलं. घरची परिस्थिती अशी होती की मला पुन्हा घरी येणं आवश्यक होतं. आईची तब्येत आणि ह्या सगळ्या कारणामुळे मला पुन्हा वाईला यावं लागलं, पुणे सोडावं लागलं. आणि मग तिथून मात्र मग मी ह्या एज्युकेशनचा प्रवास माझा खरं सुरू झाला तसा. पण या क्षेत्रात करिअर करावं असं खरं तर तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. एक तर अनुवंशिकता म्हणूया आपण पहिल्यांदा, कारण मी 4 वर्ष ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तयारी करत होतो त्यावेळेस मी अनेक ठिकाणी माझा खर्च भागवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी मी शिकवायला जात होतो, छोट्या छोट्या कोचिंग क्लासला शिकवायला जात होतो. तेव्हा मला जाणवलं की आपण उत्तम शिकवू शकतो, उत्तम सांगू शकतो
आणि पुन्हा वाईत आल्यानंतर असा कुठला वेगळा मार्ग नव्हता. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या सब्जेक्टमध्ये झालं होतं त्याच्यासाठी वाईत कशी नोकरी नव्हती. मग मी ठरवून हे केलं की आपण कोचिंग इंडस्ट्रीत काम करूया, शिकवणी घेऊया आणि आपल्या करिअरची सुरुवात करूया. म्हणून मी खरं याच्यात उतरलं. तसं सर, हा आपण आता शब्द वापरतो की करिअर करायचंय मला, पण नक्की या शब्दाचा अर्थ काय आहे आणि ते कसं वापरलं गेलं पाहिजे? करिअरची व्याख्या प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं खरं वेगळी करत असतो. कारण पालकांच्या दृष्टीनं हा शब्द आता फार महत्त्वाचा खरं झाला आहे. पण काही वेळेला काही जसं सामान्य किंवा मध्यम कुटुंबियातले आहेत किंवा अगदी गरीब घरातले विद्यार्थी आहेत किंवा जी मुलं आहेत, यांच्यासाठी करिअर हा काही शब्द खरं ठरतच नाही. काय नाही, त्यांच्यासाठी ते उद्या जगण्याचं साधन असतं. पण ते करिअर असावं नसावं हा शब्द फार वेगळा आहे. मध्यमवर्गीय आणि थोडंसं अप्पर क्लास याच्यामध्ये ह्या शब्दाला थोडं जास्त पद्धतीनं आपण हे करतोय. याच्यात कामाचं सॅटिस्फॅक्शन हा त्यातला कोर पार्ट आहे, पण तो बाजूला राहून आजकाल लोकप्रतिष्ठा आणि जिथं जास्त पॅकेज मिळेल, पैसे मिळतील, याच अनुषंगानं खरं करिअरची डेफिनेशन सगळं करायला लागलेत. आणि मग उत्तम प्रतिष्ठेचं, उत्तम पैसे मिळणारं, प्रतिष्ठा मिळणारं असं काहीतरी मला आयुष्यात करावं आणि मग ते माझं करिअर असावं, अशी खरं तर एक मिथ तयार झाली किंवा एक वेगळी दृष्टिकोन सगळा तयार झाला आहे. माझ्या मते करिअर हे अशा ट्रॅकवर नसायला पाहिजे. काही झालं तरी सगळं काम केल्यानंतर ऑलवेज क्लोज हा त्याचा सॅटिस्फॅक्शन असावा, समाधान असावं. घर खर्च भागेल आणि थोडं सेव्हिंग होईल आणि आपलं पुढचं आयुष्य प्रॉपर राहील असं उत्पन्न नक्की असायला पाहिजे. पण समाधानाची ही शेवटची रेघ ही फार इम्पॉर्टंट आहे आणि ती जर मारता आली तर ते खरे करिअरच्या ट्रॅकला करेक्ट होऊ शकतं. पण सर, ही समाधानाची रेष आखताना तुम्हाला करिअर काउन्सिलिंग करताना काय चॅलेंजेस येतात? खूप चॅलेंजेस आहेत. त्यातलं पहिला खरं चॅलेंज असतं ते पालकांचं. कारण सगळ्यात महत्त्वाचं, पालकच या गोष्टी मुलांच्या मनात आणि विचारात इतके रुजवतात की हे कर, ते कर, ते कर. आणि मग त्या मुलाची अपेक्षा असते वेगळी, त्याची कपॅसिटी असते वेगळी, इच्छा असते वेगळी आणि त्याच्यावरती थोडं बर्डन असतं हे पालकांच्या त्यांच्या स्वप्नांचं. त्यांनी जे अनुभवलं नाही, त्यांना जे मिळालेलं नाही, हे सगळं मुलांच्या स्वप्नात आणि त्यांच्या सगळ्या जबाबदारी टाकलेलं असतं. ही कोर अडचण खरे. पालकांनी याच्यातनं थोडंसं क्लिअर काही गोष्टींच्या विचारात आलं पाहिजे आणि आपल्या मुलाचं आयुष्य म्हणून काही गोष्टी बघितल्या तर मला वाटतं करिअर खूप सोपं व्हायला लागेल. तसं मला असं वाटतं सर, तुमच्याशी बोलताना मला तुम्हाला एक उपमा द्यावीशी वाटली की तुम्ही या सगळ्यांसाठी एक आरसा असता. बरेच वेळेला आपल्या अपेक्षा असतात की मी असा आहे, मी तसा नाही, किंवा मी खूप छान दिसते असं मला वाटतं, अरे हे सगळं छान दिसतंय, सगळं मॅचिंग झालंय. पण जेव्हा आरसा समोर येतो तेव्हा खरं कळतं की काय आहे, काय चुकलंय, काय नाही. तर तुम्ही हा आरसा आहात असं नाही का तुम्हाला वाटत? ऑफकोर्स असू शकतो, निश्चित तसंही. कारण कोण कोणत्या अर्थाने बघतं असंही होतं. पण कित्येक वेळा असंही घडतं, करिअर काउन्सिलिंग करताना मुलांच्यातल्या क्षमतांवर आम्ही जेव्हा बोलायला लागतो, सांगायला लागतो आणि हे नको हे करा किंवा हे नको ते असावं असं जेव्हा सांगायला लागतो आणि ते पालकांना क्लिक नाही झालं, पटलं नाही, तर कदाचित तो आरसा सगळं त्यालासुद्धा तडा जाण्याची शक्यता जास्त असते. तिचं कारण ॲक्सेप्टन्सी फार कमी असते. त्यांच्या डोक्यात त्यांनी बिंबवलेल्या काही गोष्टी असतात की माझं मूल असंच झालं पाहिजे, त्याला हेच करायचं आहे, तेच करायचं आहे. हे थोडेसे स्ट्रॉंग जे काही पालकांचे एक असं बॅक होऊन बसले त्यांच्या डोक्यातलं ना, ते थोडं डायल्यूट व्हायला पाहिजे. तर मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने आपण मुलांना पुढे नेऊ शकू. पण सर, हे झालं पालकांची बाजू की पालकांनी ठरवलेलं असतं की माझ्या मुलांनी हे करायचं आणि हे नाही करायचं. काही वेळेला पालक बरोबर असू शकतात आणि मूल चुकू शकतं की मला काहीतरी वेगळंच करायचं आहे, पण त्या मुलामध्ये ती कपॅसिटी नसते. हे पालकांनी पण ओळखलेलं असतं आणि मग सोनारांनी कान टोचलेले बरे असतात. म्हणून मग कदाचित तुमचा वापर केला जाऊ शकतो का असं तुम्हाला वाटतं? अगदी नक्की. कारण ही गोष्ट फार तितकीच महत्त्वाची. तुम्ही हा मुद्दा अतिशय करेक्ट मांडलात. जसं 50% पालकांच्या बाबतीत होतं तसं 50% पेक्षाही जास्त खरं मुलांच्या बाबत असं होतं. कारण मुलं हे जे निवडतात ते एक तर अट्रॅक्शननं निवडतात एखादं क्षेत्र, किंवा त्यांच्या मित्रांच्यात मैत्रिणींच्या चर्चा होते त्याच्यातून निवडतात, किंवा कमी कष्टामध्ये काहीतरी मला उत्तम आणि चांगलं मिळालं पाहिजे अशा भूमिकेतून निवडतात. आणि मग ती मॅच्युरिटी नसते, हट्ट तयार होतो आणि मग हट्ट तयार झाला आणि थोडे मुलं त्याला स्टिक होत गेले की हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. तिथं मला वाटतं की खूप काउन्सिलिंगची गरज असते. मुलांना त्याच्यातून बाहेर काढणं हे खरं तर खूप जिकिरीचं असतं, पण ते गरजेचं आहे. असं बऱ्याचदा घडतं, नक्की घडतं. तुमच्या आयुष्यात असा कुठला प्रसंग घडलाय का? आम्हाला ऐकायला आवडेल. निश्चित. म्हणजे मला आठवते की एक शिक्षक पालक होते आणि त्यांना माहीत होतं की आपल्या मुलाची कपॅसिटी काय किंवा काय करायला पाहिजे, त्यांनी कसा पद्धतीने आयुष्य म्हणजे पुढं करिअर करायला पाहिजे. पण त्या मुलाला असं वाटत होतं की नाही मला फिल्म इंडस्ट्रीत करिअर करायचं आहे. त्याच्या डोक्यात होतं की दिसायला ठीकठाक होता, त्याला थोडंसं आवड होती, सगळं हे होतं, ठीक आहे. पण त्याचा हट्ट होतं की नाही मी असंच करणार, तसंच करणार. आणि त्या आईला वडिलांना हे नक्की दिसत होतं की अरे नाही आहे, मान्य ते करिअर असू शकतं पण तुझ्यासाठी ते आत्ता लगेच शक्य नाही तसं.
पण तो मात्र हट्टाला पेटलेला होता. आणि मला आठवतं की मी संध्याकाळच्या वेळेस ते काउन्सिलिंग सगळं करत होतो आणि ज्यावेळेस त्याला सांगितलं की रे बाळा हे असं नाही, तू काहीतरी छोट्याशा काही आकर्षणापोटी हे सगळं करतोयस, याच्यात स्टेबल होण्यासाठी, कित्येक गोष्टी घडवण्यासाठी आणि तो लॉंग टर्म आयुष्याचा भाग होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आणि आत्ता तशी सिच्युएशन दिसत नाही आहे, या तुझ्यातले पण पोटेन्शियल तसं नाही, तू फक्त आकर्षणापोटी तशा गोष्टी करतोयस. हे समजून सांगताना मुलाला ते कळणं, त्याने ॲक्सेप्ट करणं अवघड होतं. पण क्लोजिंगला मी त्याला ते कन्व्हिन्स करू शकलो आणि त्यावेळेस त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य होतं, हे मला खूप समाधान करून गेलं. खरं तर सर, करिअर काउन्सिलिंग किंवा करिअर काउन्सिलरकडे लोक 10वी-12वीच्या परीक्षांनंतर जातात किंवा त्या सुट्ट्यांमध्ये जातात. पण ही योग्य वेळ आहे का खरं तर त्यांनी आधी यायला पाहिजे? म्हणजे करिअर काउन्सिलिंगचं करेक्ट वय काय आहे? हा फार महत्त्वाचा खरं प्रश्न आहे. म्हणजे मला अगदी याच्यात आवर्जून सांगायचं, 10वी-12वी नंतर खरं तो निर्णय इम्प्लिमेंट करायचा असतो. 10th किंवा 12th नंतर ते सगळं इम्प्लिमेंट करण्याचं असतं. करिअर निवडण्यासाठीचे काही खरं बेसिक टप्पे आहेत. खरं मुलांच्या आयुष्यात काय असायला पाहिजे, कधी असायला पाहिजे, हे सगळं कळायला पाहिजे. मी थोडंसं एक सॅम्पल देऊन त्यात सांगेन. जसं 1ली ते 4थी हा मुलांचा जो अभ्यासाचा त्यांचा गट आहे, याच्यामध्ये मुलांच्या काय गोष्टी डेव्हलप व्हायला पाहिजेत, 5वी ते 7वीपर्यंत काय डेव्हलप व्हायला पाहिजेत, 8वीत काय डेव्हलप व्हायला पाहिजे आणि 9 to 12 9वी ते 12वी काय टार्गेट असायला पाहिजे. हा खरं एक स्पॅन आहे. 1ली ते 4थीमध्ये ह्या मुलांच्या ॲक्च्युली बेसिक गोष्टी डेव्हलप होत असताना त्याचं मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर त्याचा ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे आणि ग्राउंड ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे. सर, हे का इम्पॉर्टंट आहे प्लीज? अगदी, कारण काय, मॅथमॅटिक्स हे मुलांचं लॉजिक, खरं तर लॉजिकचा बेस, मॅथ्सचा बेस हा लॉजिक आहे. जितकं मुलांचं तार्किक गोष्टी चांगल्या व्हायला लागतील ना, तेवढं मूल निर्णय घ्यायला जास्त शिकतं आणि लवकर शिकतं. म्हणून मॅथ्स हा त्याच्या कॅल्क्युलेशन बेसचा, त्याच्या ऑपरेशनल बेसचा पार्ट आहे तिथं. आणि मग डिसिजन मेकिंग मुलांचं वीक असेल तर मुलांचा भविष्यातला सक्सेस रेशो खरं खूप कमी राहतो. आपल्याकडं अचूक निर्णय घेणं, याच्यापेक्षा निर्णय घेणं न घेणं हाच मोठा धोका मुलांच्या तयार झाला तिथं. आणि म्हणून बेसिक मॅथ्सवर काम करायला पाहिजे. नंबर 2, ड्रॉइंग हा इमॅजिनेशनचा आणि आय हँड कॉर्डिनेशनचा पार्ट आहे. उत्तम पद्धतीनं मुलाला स्वप्न बघता आली पाहिजे, त्याला ती उतरवता आली पाहिजे. म्हणून खरं तर त्याला ड्रॉइंगचा किती चांगलं ड्रॉइंग काढता येईल हे मॅटर नाही करत. व्हिज्युअलायझेशन हे फार मॅटर करतं आणि त्याला करता आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ग्राउंड ॲक्टिव्हिटी, फिटनेससाठी, बॉडी स्ट्रेंथनसाठी आणि यश अपयश पचवण्यासाठी ग्राउंड हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या कोअर गोष्टी व्हायला पाहिजेत. 5वी ते 7वीमध्ये ह्या वयाच्या टप्प्यामध्ये त्यांच्या मल्टीटास्किंग ॲक्टिव्हिटी मुलांना खरंच द्यायला पाहिजेत. म्हणजे अनेक गोष्टी शिकवल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, त्याला धार्मिक गोष्टी शिकवल्या पाहिजेत, त्याला संगीत शिकवलं पाहिजे, त्याला अजून स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी शिकवल्या पाहिजे. जितकं शक्य आहे तितकं मुलांनी ह्या खरं तर 5वी ते 7वीच्या वयोगटात करणं अपेक्षित असतं. इथं 8वीला गेल्यानंतर त्या मुलांनी स्पेसिफिक ह्या 3-4 ज्या गोष्टी करतायत त्यातली एक सिलेक्टिव्ह गोष्ट पेरेंटना कळाली पाहिजे की आपलं मूल कशात उत्तम करतं आहे, त्याला आवड कशात येते, त्याला इंटरेस्ट कशात क्रिएट झाला आहे, त्याला आनंद कशातनं मिळतो आहे, ही गोष्ट 8वीच्या वर्षभरात अख्खी करायला पाहिजे. दोन्ही अर्थाने त्याच्या आवडीसाठी, आनंदासाठी इतर जी ॲक्टिव्हिटी ती डेव्हलप करायला पाहिजे. आणि त्याची सगळ्यात महत्त्वाची अभ्यासाची बैठक बसली पाहिजे. 8वीचं वर्ष हे अभ्यासाच्या बैठकीसाठी आहे आणि त्याच्या आवडीच्या छंदांना सेट करण्यासाठी असायला पाहिजे. आणि मग 8वी संपता आपल्याला कळतं की ह्या मुलाचं करिअर काय टार्गेट करायचं आहे. आणि मग 9वी ते 12वी हा स्पॅन त्याचा टार्गेट ओरिएंटेड स्पॅन असू शकतो. 12वी नंतर त्याला ज्याच्यात करिअर करायचं आहे याचा निर्णय 7वी 8वीच्या टप्प्यात जर झाला तर 9वी ते 12वी तो त्या परीक्षांची तयारी अख्खी बेसिक्सपासून करू शकेल आणि ते मूल पक्क तिथपर्यंत त्याची अचिव्हमेंट करू शकेल. हा खरं बेसिक स्पॅन आहे त्याचा सगळ्या सिलेक्शनचा, की कशी स्ट्रॅटेजी आखायला पाहिजे हे खरं असायला पाहिजे. सर, मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा क्लासिकल गाणं आणि क्लासिकल डान्स, म्हणजे मी परफॉर्मिंग आर्ट्स म्हणते, अच्छा, हे 3री नंतर त्या मुलाला करायला देतात. अरे वा. कारण म्हणजे आम्ही क्लासिकल डान्सला जेव्हा जातो किंवा क्लासिकल गाण्याला जेव्हा मुलं जातात तेव्हा वय विचारलं जातं आणि त्याला सांगितलं जातं 3री नंतर त्या मुलाने इथे आलं पाहिजे, 3रीच्या आधी नाही. कारण तुम्ही जे आता म्हणालात की मल्टीटास्किंग, त्याला त्याच्या संगीताकडे, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट मल्टीटास्किंगकडे आपण देतो. 3री नंतर त्या मुलाचा मेंदू, शरीर हे त्यासाठी तयार होतं. म्हणजे हे आपल्या संस्कृतीत आणि आपल्या कल्चरमध्ये पहिल्यापासून आहे. तुम्ही जे त्याला फिनेस दिला, त्याला आता मला ऐकल्यावर ते कारण सुचलं की लहान मुलांना जेव्हा डान्स क्लासला आता आजकाल पालकच घालतात, पण जर त्याला क्लासिकल गाणं किंवा डान्स शिकायचा असेल तर व्होकल कॉर्ड, त्याच्या पायातली ताकद ही 3री 4थी नंतर तयार होते. म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात ते इतकं करेक्ट आहे. आणि तोपर्यंत आम्ही 8वीत जाईपर्यंत 4-5 वर्ष जातात, तोपर्यंत बैठक तयार होते क्लासिकल डान्स आणि गाण्यामुळे की एकच गोष्ट आपल्याला येत नसेल तर ती सातत्याने येईपर्यंत करतच, म्हणजे सारेगमपधनीचा असेल किंवा ताता इथं इथंच असेल, जोपर्यंत ते परफेक्ट येत नाही 3 वर्ष आम्ही तेच करत राहतो. तेच त्याचा कंटाळा न येता पेशन्स येतो आणि एका जागी बसण्याची
बसून ते करण्याची तुमची एक तयारी मानसिक तयार होत होते राहते. ही तुमच्या क्लासिकल बेसमुळे होते आणि ते मला आज कळलं की तिसरी नंतर का करायचं अगदी असतं. correct. तुमच्याशी बोलताना मला हे जाणवलं कारण आजकालच्या मुलामध्ये पेशन्स नाही असं एका जागी बसून एखादी गोष्ट 30 सेकंदाच्या वर त्यांना काही बघायची पण सवय राहिली नाहीये. पण ह्या सगळ्या स्पर्धांमुळे आणि या आपल्या संस्कृतीने आपल्याला जे गाणं डान्स दिलंय जे क्लासिकल आहे त्याच्यामुळे त्यांच्यात ती ताकद येईल. सो सर आज ते मला रिलेट झालं की ते का आहे सो नाईस. म्हणजे खरं तर सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्या संस्कृतीमध्ये ऑलरेडी पूर्वीपासून आहे. आपण डायव्हर्ट झालोय, आपण त्याला खरंच क्लिक होत नाही आणि आपल्याला काय झालं मुलांना सगळंच आलं पाहिजे आणि ते लवकर आलं पाहिजे. लवकर ही जी गोष्ट आहे ना ही फार त्रासदायक खरंच मुलांसाठी होते. आणि सगळं इन्स्टंट आलंय ना, सगळं आता प्रत्येक गोष्ट इन्स्टंट आली, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पण तसाच झाला. आता एखाद्या क्लासमध्ये आपण आपल्या मुलाला घातला आणि तो मुलगा छान गणित सोडवू शकत असेल तर त्याला आणखीन प्रेशराईज केलं जातं जेणेकरून त्याने टॅलेंट स्पर्धेमध्ये जावं आणि पटापट उत्तरं द्यावी. म्हणजे वी आर मेकिंग आवर चिल्ड्रन लाईक अ मशीन ऑर अ सेलिंग पॉइंट. इट शुडंट बी लाईक दॅट. खरं तर आपण असं नसलं पाहिजे. ते आपलं मूल आपलं अभिमान असला पाहिजे ना की ते काहीतरी विकण्याचं दुकान असलं पाहिजे. सो हे तुमच्या बोलण्यात मला छान जाणवलं की 8वी नंतर म्हणून ते सगळं तसं आहे आपल्याकडे. पण मग सर करिअर निवडण्याची जी प्रक्रिया आहे मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती 8वीत सुरू होईल. करिअर निवडण्याची प्रक्रिया खरं तर हे 3री-4थी पासूनच व्हायला पाहिजे. मुलांच्यातलं एक इनेट पोटेन्शियल आहे. खरं तर ह्याचा बेस थोडासा मी सांगेन अजून, मी त्याला थोडा शास्त्रीय आधार कसा आहे आणि काय ह्या गोष्टी आपण नक्की त्यातनं बोलूया. करिअर निवडण्याबद्दलचा आपण लावलेला पॅरामीटर आणि क्रायटेरिया असतो बऱ्याच वेळा शाळेतले असणारे मार्क. मार्कशीटवर बऱ्याच वेळा पालक ठरवतात की माझं मूल कुठल्या विषयात उत्तम आहे आणि त्याप्रमाणे त्याला मी सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स किंवा कोणत्या स्ट्रीमला त्याला पाठवावं. पर्सेंटेजवर आपण त्याची ब्रँच निवडतो, पर्सेंटेजवर आपण त्याचा ट्रॅक निवडतो. खरं तर हे असं बिलकुल नाही आहे. क्षमता हा त्यातला खरं तर मूळ क्रायटेरिया आहे. ॲबिलिटीज आहेत, बेसिक आहेत. 2 प्रकारच्या ॲबिलिटीजचा आपण भाग बघू शकतो. एक अकॅडमिक ॲबिलिटी आणि एक इनेट ॲबिलिटी. अकॅडमिक ॲबिलिटी जी असते ती त्या मुलांच्या शाळेच्या सगळ्या परफॉर्मन्स असते. त्याच्यात कोर 4 गोष्टी आहेत: नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल आणि ॲप्लिकेशन. ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. या 4 प्रमुख मुद्द्यांवर मुलांच्या शाळेतल्या अभ्यासक्रमाचं सगळं इव्हॉल्युशन होतं. प्रश्नपत्रिका तशाच बनतात, टीचिंग तसंच असतं, करिक्युलम तसाच असतो, असेसमेंट तशीच असते आणि मग कळतं की कुठल्या मुलाला किती नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल आणि ॲप्लिकेशन येतं आहे. हे त्याचं मार्कशीटवर दिसणार भाग आहे. पण करिअर फक्त मार्कशीटवर नाही, निश्चित नाही. ते त्याच्या इनेट पोटेन्शियलवर आहे. नैसर्गिक उपजत गुणांवर खरं तर करिअर ठरतं. त्यामुळे जो ट्रॅक आपण निवडू तो त्याच्या इनेट पोटेन्शियलवर असायला पाहिजे. याला शास्त्रीय आधार काय? 1980च्या दरम्यानमध्ये हॉवर्ड गार्डनरने एक 8 मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी मांडली. 8 मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी. ओके. प्रत्येक माणसामध्ये 8 नैसर्गिक उपजत गुणवत्ता आहेत आणि ह्या 8 नैसर्गिक उपजत गुणवत्तांवर खरं तर माणसाचं पर्सनॅलिटी बनते. आणि मग जी गुणवत्ता आपल्यात उत्तम आहे तो ट्रेंड किंवा तो ट्रॅक जर आपण निवडला तर त्या करिअरमध्ये किंवा त्या ट्रॅकवर जास्त यशस्वी होण्याची शक्यता आपली जास्त असू शकते. तिथं हा खरं तर बेस आहे. हे मूलभूत गुण त्यांनी काय सांगितले तर आपण त्याला थोडं रिलेट अजून करून जर गेलो त्याच्यामध्ये या 8 गुणांना अजून थोडं इलॅबरेट करून गेलं तर एक 10 गुण त्याच्यामध्ये मांडले गेलेत. मी कम्पेअर तुम्हाला थोडं फिंगरप्रिंटशी करून सांगेन किंवा फिंगरशी कनेक्ट करून सांगेन. ह्युमन बिईंगचा जो आता मी म्हणालो तशा 8 मल्टिपल इंटेलिजन्समध्ये बेसिक बघायला गेलं आपण तर आपले अंगठे आपण असं समजूया ॲक्शन झोन इंडिकेट करतात, इंडेक्स फिंगर थॉट प्रोसेस इंडिकेट करतात, मिडल फिंगर कॅनास्थेटिक इंडिकेट करतात, रिंग फिंगर ऑडिओ आणि लिटिल फिंगर व्हिज्युअल असा एक बेस आपण समजूया. राईट हँड इंडेक्स फिंगर हे इंट्रा किंवा सेल्फ आहे. लेफ्ट हँड इंडेक्स फिंगर पीपल कनेक्ट, हा लोकांशी संपर्क काय तसा आहेत. राईट हँड इंडेक्स फिंगर हे लॉजिक बेस आपण समजूया. लेफ्ट हँड इंडेक्स फिंगर 3D इमॅजिनेशन आहे. राईट हँड मिडल फिंगर फाईन मोटर स्किल बारकावे. लेफ्ट हँड मिडल फिंगर ग्रॉस मोटर स्किल फिजिकल फिटनेस स्टॅमिना. राईट हँड रिंग फिंगर हे लँग्वेजशी कनेक्टेड आहे. तर लेफ्ट हँड रिंग फिंगर हे इमोशनशी कनेक्टेड आहे. राईट हँड लिटल फिंगर हे मायन्यूट ऑब्झर्वेशन किंवा नेचरशी कनेक्टेड आहे. अँड देन लेफ्ट हँड लिटल फिंगर हे 2Dशी कनेक्टेड आहे. हे 10 आपले नैसर्गिक गुण असं समजूया. करिअर सिलेक्शन कसं रिलेट करायला पाहिजे तर याच्यामध्ये मी स्पेसिफिक सांगेन की जसं एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करिअर करायचं आहे, त्याला प्रशासनात करिअर करायचं आहे किंवा डिफेन्समध्ये करिअर करायचं आहे तर ह्या 10 पैकी त्याचे कोणते गुण उत्तम असायला पाहिजेत. त्याचा इंट्रा हाय असायला पाहिजे, त्याचं लॉजिक हाय असायला पाहिजे, त्याचं ग्रॉस मोटर हाय असायला पाहिजे, त्याची लँग्वेज हाय असायला पाहिजे. हे खरं तर त्याचे मूलभूत नैसर्गिक गुण आहेत. इंट्रा म्हणजे सेल्फ हाय असेल तर ते मूल कमांडिंग नेचरमध्ये राहू शकेल. लॉजिक हाय असेल तर त्याचा डिसिजन मेकिंग उत्तम असेल. ग्रॉस मोटर हाय असेल तर फिजिकल फिटनेस स्टॅमिना उत्तम राहील. आणि लँग्वेज हाय असेल तर तो इन्फ्लुएन्स प्रत्येक गोष्टीवर करू शकेल. उत्तम प्रशासकाला या 4 बेसिक गुणांची आवश्यकता असते. मार्कशीट काय सांगतं यापेक्षा हे गुण काय
इंडिकेट होतात याच्यावर त्याचं ॲडमिनिस्ट्रेशनमधलं करिअर आहे. असं प्रत्येक फील्डमधलं करिअर आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि त्यावर त्या मुलाला आपल्याला सांगता येईल, अरे बाळा तुझा जन्म यासाठी आहे, तू हे करू शकतोस आणि उत्तम करू शकतोस. त्याच्यात पैसे किती मिळतील, प्रतिष्ठा किती मिळेल, यापेक्षा समाधान आणि आनंद किती मिळेल हे आपण नक्की ठरवू शकू. थोडक्यात तुम्ही काउन्सिलिंगची पत्रिका मांडता त्या मुलाची. अगदी बरोबर. कारण पत्रिकेमध्ये ग्रह बघून अमुक सांगितलं जातं की तुमचा पाथ काय असला पाहिजे. तुम्ही एक सायन्सचा बेस मांडून त्या मुलाच्या काउन्सिलिंगच्या मार्गातून पत्रिका त्या मुलाची सांगता. अगदी करेक्ट. पण मग हे काउन्सिलिंग झाल्यानंतर किती टक्के विद्यार्थी ते फॉलो करतात असं तुमचं मत आहे? हे बऱ्याच वेळा पालकांवर डिपेंड असतं. कारण काउन्सिलिंग नंतर पालक किती सिरियस त्याबाबत आहेत, त्यांनी ते किती स्वीकारलं आहे आणि त्यांना असं वाटतं की नाही बरोबर आहे, माझं मुलं या ट्रॅकला जाऊ शकतं, तसं त्याच्यावर डिपेंड आहे. कोणत्या वयात करतोय पण त्याच्यावर डिपेंड आहे. कारण मी बऱ्याच वेळा एक गोष्ट कायम सांगतो, मुलांच्या क्षमता आणि कमतरता शोधा. क्षमता इतक्या वाढवा की कमतरता झाकल्या गेल्या पाहिजेत. सिम्पल थॉट. पॅरेंटिंगमध्ये कमतरतांवरच पालक खूप मेहनत करतात. आयदर एक तर जेनेटिकली असतील तर त्या फार सगळ्या डिलीट कमी होत नाही, डायल्यूट होत नाही, कमी प्रमाण होतं पण सगळ्या निघून जात नाहीत आणि ॲबिलिटी तर डेव्हलप होत नाहीत. सो पहिलं ॲबिलिटीवर काम करायला इतक्या क्षमता वाढवल्या पाहिजेत, कमतरता झाकल्या जातात तशा. आणि ह्याचा बेस पालकांना लक्षात आला आणि जर 3rd 4th स्टँडर्डला जर ह्या काही प्रोसेस सुरू झाल्या तर तिथं मूल ऐकण्याच्या मानसिकतेत असतं आणि मग बरोबर पालक त्या 3-4 वर्षामध्ये करून घेऊ शकतात. 7वी 8वी नंतर पुढं गेलं, 10वी 11वी नंतर गेलं तर मुलांचं ऐकण्याचं प्रमाण थोडं कमी असतं. कारण आपल्याला चेंज करायचं, मोल्ड करायचं, तर ती मुलं लवकर ऐकत नाहीत. सो अर्ली एज इज गुड वन की जिथं हे करता येऊ शकेल. आणि पालक सिरियस असतील, ते कॉशियस असतील, याबाबत सिरियस असतील तर नक्की याच्यातलं प्रमाण हे चांगलं राहतं. 90% प्लस तरी ह्या गोष्टीची अचिव्हमेंट पालकांना नक्की मिळू शकतात. अशा सर पूर्वी असं होतं की एवढे एक्सपिरियन्स असे काउन्सिलर्सही नव्हते आणि एवढी करिअर्स नव्हती किंवा आपल्यापर्यंत ती आली नव्हती. असतील ती अस्तित्वात, आपल्यापर्यंत आली नव्हती. पण आता करिअरचा पण प्लॅटर खूप मोठा आहे, म्हणजे बुफे झालाय करिअरचा. तुम्हाला मी डॉक्टर जरी व्हायचं म्हटलं तरी कितीतरी डॉक्टर प्रकार होता येतात. प्रशासनामध्ये जायचं तर कितीतरी स्टेजेस आहेत किंवा खूप करिअर्स आहेत. अशा वेळेला नेमकं करिअर त्या मुलाला ओळखून देणं हे टास्क आहे असं नाही वाटत तुम्हाला? ऑफकोर्स टास्क आहे असं वाटतंच. कारण काय बदलत आहेत इतक्या गोष्टीने. असं आता पहिलं असं राहिलेलं नाही की एक करिअरचा ट्रॅक निवडला आणि आयुष्यभर 30-40 वर्ष त्याच्यावर जगलं. बरोबर, मुलं बदलतात मध्येच करिअर. पण असं राहिलेलं पण नाहीये. खूपच काही गोष्टी, कारण टेक्नॉलॉजीमुळं या सगळ्यामुळं इतके प्रचंड चेंजेस होत राहिलेत. त्यामुळं तुम्ही ट्रॅक किंवा पाथ निवडा पण त्यात अपग्रेड होत राहिला पाहिजेत असेल. म्हणून तो वर्क करत असताना किंवा सिलेक्शन करत असताना टास्क म्हणूनच ते बघायला लागेल. कारण जर स्पेशलायझेशन, आता प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन आलं आहे, तुम्ही ज्याच्यात कपॅसिटी असेल त्याच्यात एक्सपर्ट झालात तर टिकणार आहात, तिथं अपग्रेड झालात तर टिकणार आहात, अदरवाईज आउटडेटेड होत राहतात. तर हे टास्क म्हणूनच बघण्यासारखं खरं पाठ आहे. आता शिक्षण क्षेत्रामध्ये खूप बदल होताना दिसतात. शैक्षणिक पाठ्यपुस्तक म्हणा की ह्याच्यामध्ये रोज बदल होत आहेत आणि सगळ्यात मोठा थ्रेट आता आलाय आपल्या समाजामध्ये, दॅट इज AI. करेक्ट. ह्या सगळ्याचा शिक्षण क्षेत्रावर किती परिणाम होईल असं तुम्हाला? निश्चित परिणाम होणार आहे. कारण काय NEP आता तुम्ही त्याच्याबद्दल ऐकता, न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल ऐकत आहात. 2020लाच ऑलरेडी लॉन्चिंग झालं आणि सगळ्या गोष्टी बदल सुरू झालेत. हे सगळे बदल याच अर्थाने की येणाऱ्या पुढच्या जनरेशनला हे सगळं पेलता यायला पाहिजे. बदलणाऱ्या गोष्टी मुलांना सगळ्या समजल्या पाहिजेत आणि त्याच्यात आत्ता अतिशय वेगानं AIचं जे इंट्रोडक्शन झालं आहे किंवा जे लॉन्चिंग झालं आहे हे एक रिव्हॉल्युशन आहे. मागचे रिव्हॉल्युशन्स काही दिवसांचे होते, काही वर्षांचे होते. कम्प्युटर जसं 1980sमध्ये आला त्याच्यातलं रिव्हॉल्युशन वेगळं आलं. तिथं आता रिसेंट AIचं रिव्हॉल्युशन मुलांच्या खूप मेजर गोष्टींमध्ये बदल करत राहणार आहे. मी जसं मगाशी म्हणालो की अपग्रेड राहिलात तर टिकणार आहे. सो फिटनेस कॅन सर्वाईज जो आपण म्हणतो तीच गोष्ट आहे. अपग्रेड राहिलात आणि त्या असणाऱ्या बदलांना स्वीकारून स्वतःच्यात बदल करत गेलात तर AI काही फार मोठं प्रॉब्लेमॅटिक होईल असं नाही. जे स्वतःला बदलणार नाहीत, जे काही होणारे बदल स्वीकारणार नाहीत त्यांच्यासाठी मात्र AI त्या व्यक्तीला रिप्लेस करून टाकेल हे मात्र नक्कीच असं आहे. सर आता जसं म्हणतात की पूर्वी डॉक्टर, इंजिनियर, वकील असे क्षेत्र होते, आता एवढी वाढलीत. त्या क्षेत्रांचा तुम्हाला सुद्धा काउन्सिलर म्हणून अभ्यास करावा लागतच असेल ना? ऑफकोर्स, नक्कीच सगळ्या बदलणाऱ्या गोष्टी पाहाव्या लागतात. करेक्ट. जसं इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याच वेळा मुलांना किंवा पालकांना माहीत असतं की एक 4-5 ब्रँचेस नावासाठी माहिती आहेत की एक 8 ते 10 ब्रँचेस आहेत. पण महाराष्ट्रातला इंजिनिअरिंगच्या ब्रँचेसचा विचार केला तर ॲप्रॉक्सिमेट जवळपास 75+ ब्रँचेस महाराष्ट्रात आहेत इंजिनिअरिंगच्या. 300+ कॉलेज महाराष्ट्रात आहेत आणि ती जवळपास 75पेक्षा जास्त ब्रँचेस आहेत.
माहीतच नाही आहे मुलांना किंवा पालकांना की कोणती ब्रँच कशी निवडाय आणि ती ऑलरेडी कुठली आहे हेच माहीत नाही, म्हणून सिलेक्शन कळत नाही. इलेक्ट्रिक माहिती आहे, सिव्हिल माहिती आहे आणि असं 4-5 एक माहिती असतात फक्त. 8-10 फक्त ब्रँचेसची नावं तशी माहिती आहेत. ॲक्च्युली बेसिक नाही, याचे 4-5 ग्रुपिंग आहेत. त्याचं एक उदाहरण द्यायला गेलं तर जसं कम्प्युटर बेस्ड ब्रँचेस आहेत, टेक्निकल बेस्ड ब्रँचेस आहेत, केमिकल बेस्ड ब्रँचेस आहेत, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल बेस्ड ब्रँचेस आहेत. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर बेस्ड ब्रँचेसमध्ये कम्प्युटर सायन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा सायन्स आहे, मशीन लर्निंग अशा काही डिटेल्स आहेत. टेक्निकलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ENTC आहेत. केमिकलमध्ये केमिकल, पेट्रोकेमिकल, पॉलिमर अशा काही ब्रँचेस आहेत. इंडस्ट्रियलमध्ये मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोडक्शन अशा काही ब्रँचेस आहेत. ग्रुप निवडणं, जसं मी म्हणालो की मुलांचा सिलेक्शन्स त्यांच्यातल्या ॲबिलिटीज करायला पाहिजे. 11वी-12वीमध्ये एखादा सब्जेक्ट पण मुलांच्या ब्रँचला इंडिकेट करत असतो. फॉर एक्झाम्पल त्याला शिकताना जर फिजिक्स खूप आवडायला लागलं तर तो निश्चित इंडस्ट्रियल ब्रँचेसला मॅच होऊ शकतो. केमिस्ट्री आवडायला लागलं तर केमिकल बेस्ड ब्रँचेसला, मॅथ्स आवडायला लागलं तर कम्प्युटर बेस्ड ब्रँचेसला त्या मुलाला खूप करिअर नक्कीच होऊ शकतं. स्वभाव गुणांचा प्रोफाईलशी संबंध नक्की आहे. एखादं मूल खूप ॲक्टिव्ह आहे, खूप बोल्ड आहे, खूप वर्किंग आहे, तर अशी सगळी मुलं ही इंडस्ट्रियल ब्रँचेसला लवकर मॅच होतात किंवा बेसिक कुठल्याही मार्केटिंगच्या बेसवर मॅच होतात. जी मुलं स्वभावाने शांत आहेत, लाजोळ आहेत, जास्त ओपन होत नाहीत, अशी मुलं पर्सनल टास्क ब्रँचेसला मॅच होतात. आपलं काम झालं, संपला विषय. ग्रुप नाही, गर्दी नाही, लिडिंग नाही. सो स्वभाव, पोटेन्शियल आणि मग हे फील्ड असं सगळं रिलेट करता आलं पाहिजे आणि मग ती निवड खरं योग्य ठरू शकते. तशी समय तुम्हाला प्रत्येक मुलाविषयी माहिती असणं किती गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही काउन्सिलिंग करूच शकत नाही. अगदी खरं. पण मग सर, दिशा अकॅडमीचा पसारा एवढा मोठा आहे, तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता? खरं ते चॅलेंजिंग आहे सगळं, पण प्रत्येकापर्यंत पोहोचणं हा एक नैतिक जबाबदारी असते संस्थेची. कारण दिशा अकॅडमी वेगवेगळ्या फील्डमध्ये आता काम करते. दिशाचं स्कूल सेक्शन आहे, कॉलेज सेक्शन आहे, पॅरामेडिकल सेक्शन आहे, असे 8 ते 10 वेगळे सेक्शन्स आहेत आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये, बारामती आहे, सातारा आहे, बरोबर? अगदी. आणि पुण्यामधल्या काही ॲक्टिव्हिटीज आपण कनेक्टेड आहोत, असं 4 ठिकाणी आहे तिथं. तर असं करताना मी काय करतो, जसं मी स्पेशली 11वी-12वीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर जास्त काम करतो आहे. 11वीला विद्यार्थी आमच्याकडे आल्यानंतर त्याला वाटतं किंवा तिला वाटतं म्हणून मेडिकल, म्हणून इंजिनिअरिंग असं मी करत नाही किंवा 95% म्हणून इंजिनिअरिंग करावं असं बिलकुल नाही. आल्यानंतर त्या मुलांचा मी ह्या सायकोमेट्रिक काही टेस्टिंग करतो. टेस्ट केल्यानंतर त्याचा बेसिक रिपोर्ट आमच्याकडे क्लिअर येतो. यानंतर ठरवतो की हे मूल कुठल्या स्ट्रीमला मॅच होण्यासारखं आहे. कन्फ्युजन असेल तर आधीच टेस्ट करायची, आधीच क्लिअर करायचं आणि अख्खा वर्षाचा स्पॅन समोर असतो इथं. या स्पॅनमध्ये मी त्या टाईम स्लॉट मुलांचे सगळे सेट करून ठेवतो आणि मग त्या टप्प्यामध्ये मुलांना बोलवून त्याचा अकॅडमिक इंटरेस्ट कसा तयार झाला आहे, त्याचा सब्जेक्ट लायकिंग कसं तयार झालं आहे, त्याचा आपण जो रिपोर्ट जनरेट केला तो रिपोर्ट काय इंडिकेट करतोय, असं करत 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 ते सगळं प्रोग्रामिंग होतं. 11वी संपताना मुलांना बऱ्यापैकी आयडिया येते की मी माझ्या अभ्यासामध्ये किती स्ट्रॉंग आहे किंवा कसं झालो आहे तिथं. आणि मग 12वी संपेपर्यंत प्रत्येकाचं आपापलं ठरलेलं टार्गेट आहे, याचं 1-to-1 डिस्कशन, काउन्सिलिंग त्या मुलांचं माझ्यावर होत राहतं. वर्षभरातले 2-3 अवेअरनेस सेशन्सच्या मोठ्या मोठ्या मीटिंग होतात आणि त्याच्यामध्ये ही सगळी माहिती देत मुलांना मी खरं तर त्या स्टेजपर्यंत आणतो. 12वी संपेपर्यंत मला बऱ्यापैकी 80-90% मुलं पर्सनली मी त्यांच्याशी टच होतो आणि प्रत्येक गोष्ट बघून स्कोअर काय आहे, कट ऑफ काय लागतात, ॲबिलिटी त्याची काय आणि त्याच्यानुसार त्याला प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी देऊन त्याला बऱ्यापैकी सॅटिस्फाय केलं जातं की डोंट वरी, स्कोअर कमी असला तरी काळजी करू नकोस, तुझं करिअर तुझं वाट बघते. इथपर्यंत मी ते सगळं न्यायचा मी प्रयत्न करत असतो. तसं सर, मग आता एक्झॅक्टली दिशा अकॅडमीचा स्टाफ किती आहे? कारण तुम्ही एकटं एवढं करू शकत नाही, तुमची एक अधिक खालची टीम असेल जी त्या मुलांना गाळत असेल, मग कोणाशी कसं बोलायचं काय हे तुम्हाला देण्यासाठी एक टीम लागते. कारण एवढी मोठी संस्था एकटा माणूस नक्कीच रन करू शकत नाही, माणसांची जोड तर लागते. मग अशी तुमची किती स्टाफची टीम आहे? दिशा अकॅडमीचा हा सगळा जर टीमचा पार्ट किंवा स्टाफचा विचार केला तर मी खरं तर त्याच्यात 2 मेजर कोर सेक्शन आहेत. एक अकॅडमिक पार्ट आणि एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे. अकॅडमिक्समध्ये आमच्या पहिल्या फॅकल्टीज आहेत की ज्या स्टेट आणि नॅशनलच्या दोन्ही ठिकाणचे शिक्षक माझ्याकडे आता जवळपास आहेत. नॅशनलचे टीचर्स आहेत, हे बरेचसे IITians आहेत, वेगवेगळ्या देशातल्या वेगळ्या राज्यातून असलेली जवळपास एक 35-40 जणांची टीम आहे की ज्यात मेजर 80% IITians आहेत की जे मास्टर्स आहेत त्यांच्या सगळ्या सब्जेक्टमध्ये. अशी अकॅडमिकची टीम्स आहे. त्याला कनेक्ट करणारी एक सपोर्टिव्ह टीम आहे, ती कॉर्डिनेटरची टीम आहे, असिस्टंट कॉर्डिनेटर. हे लोक सगळं फिल्टर करतात त्यांच्या अकॅडमिक्स पार्टमध्ये. ॲडमिन पार्टमध्ये सेम याच पद्धतीनं आपण सगळं डिस्ट्रीब्युशन ठेवलेलं आहे. माझ्यापर्यंत एखादं कोणतंही मुली जेव्हा येतं त्यावेळेस त्या मुलाचा फिल्टर असतो त्याच्या असिस्टंट कॉर्डिनेटर टू कॉर्डिनेटर, कॉर्डिनेटर टू HOD टू अकॅडमिक हेड आणि मग डिरेक्टर असं इथपर्यंत येतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा बराचसा भाग माझी मिसेस ती पण सांभाळते, ती पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यामुळे ती बऱ्याचशा गोष्टी बघते. स्कूल सेक्शन ती बघते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकॅडमीचा भाग ती काही बघते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी मी बॅलन्स करत चाललो आहे.
मी मुलांच्या अकॅडमिक्स कंटेंट, त्यांचं करिअर काउन्सिलिंग आणि त्यांच्या ह्या सगळ्या 1-to-1 चॅलेंजेस त्याच्यावर काम करतो आणि मग बाकी सगळी टीम ती पूर्णपणे रेग्युलर ज्या ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सगळे पाहतात. असं खरं हे सगळं डिस्ट्रीब्युशन आहे. 300पेक्षाही जास्त लोक ह्या सगळ्या टीममध्ये आहेत आणि ते 3-4 सेंटरला जवळपास 350-400 स्टाफ आत्ता आहे आणि एक 3-3.5 हजार विद्यार्थी सगळ्या सिस्टीममध्ये असतील टोटल. हो, रेसिडेन्सला जवळपास 600-700 विद्यार्थी आता रेसिडेन्सला आहे. रेसिडेन्शियल स्कूल कुठे कुठे आहे? ते आता वाईमध्ये आहे, बारामतीमध्ये आहे. ह्या 2 ठिकाणी रेसिडेन्शियल आता वर्किंग होत आहे. रेसिडेन्शियल वर्किंग 1ली ते 12वी नाही, 8वी 7वी पासून 12वी पर्यंत. ओके. ते स्पेशली 11वी-12वीचे विद्यार्थी मी जास्त रेसिडेन्सला घेतलेत. स्कूलचे विद्यार्थी हे थोडेसे लिमिटेड आहेत, पण 11-12 हे जास्त आहेत. वाई आणि बारामती. आणि कॉलेज आपलं 12वी पर्यंत आहे. 12वी पर्यंत. पॅरामेडिकलसाठी तुम्ही म्हणाला पॅरामेडिकलचे पण हे छोटे युनिट्स आहेत, त्याच्यामध्ये हे नर्सिंगचे कोर्सेस आहेत, DMLTचे कोर्सेस आहेत, असे पॅरामेडिकलचे युनिट आपण वाईमध्ये ते रन करतो. ते वाईमध्ये रन करतो. ते पण रेसिडेन्शियल आहेत. ते पण रेसिडेन्शियल आहेत. हो, ग्रेट. बाकी फिटनेसमध्ये आहे, वेलनेस आहे, फिटनेस आहे, जिम दिशाचे आहे. एक अजूनही दिशाचा एक सोशल अँगल त्याच्यामध्ये आहे, तो म्हणजे मी एक रिहॅब सेंटर आपण रन करतो. स्पेशली अल्कोहोलिक पेशंट्स आणि हे जे काही आहेत त्यांच्यासाठी एक रिहॅब सेंटर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण रन करतो. ते पण रेसिडेन्शियल आहे. त्याच्यामध्ये आता ते वाईमध्ये 40+ तिथं पेशंट आता ॲडमिट आहेत आणि पूर्ण त्यांचं 2-3 महिन्याचा प्रोग्राम, त्यांचं काउन्सिलिंग, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्या प्रोसेस ह्या सगळ्या आहेत आणि त्याचाही खूप चांगला सक्सेस रेशो त्या रिहॅब सेंटरचा आहे. म्हणजे माझा खरं तर पुढचा प्रश्न तोच होता की शिक्षण क्षेत्रात एवढं काम केल्यानंतर खरं तर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने समाजसेवा ऑलरेडी करताय, कारण या माध्यमातून देशाला एक चांगले तरुण, विचार करणारे तरुण आपल्याला मिळत आहेत. पण त्याचबरोबरीने समाजासाठी तुम्ही खूप काहीतरी केलं. तुम्ही कोविड काळात अन्नदानासारखं मोठं कार्य केलं जे खूप गरजेचं होतं. पण हे रिहॅब सेंटरचं कसं तुमच्या डोक्यात आलं? खरं मी आता बघतोय की तरुण पिढीचा मेन सगळ्यात भाग म्हणजे ते शिक्षित असू देत किंवा अशिक्षित असू देत, सगळ्यात खरं प्रॉब्लेम मुलांचा आता तो सगळ्यात झाला आहे. व्यसन हा झाला आहे आणि पैसे नसताना पण करणं आणि पैसे खूप हातात आल्यानंतर पण करणं ह्या खूप जास्त धोकादायक आणि आता पालकांच्या दृष्टीनं मेजर थ्रेट आहे. कधी कधी पालकांना असं वाटतं की नाही काही आयुष्य घडलं तरी चालेल, पण मूल आपलं आयुष्यातून खराब नाही होता आला पाहिजे, ही खूप काळजी आहे. त्यामुळे एक वेळ छोट्या गावातली अशिक्षित किंवा कमी पैसे कमवणारी मुलं लवकर व्यसनातून बाहेर पडू शकतील, कारण आर्थिक सोर्स कमी असतो तसं, किंवा त्यांना आपण काउन्सिलिंग करून करू शकतो. पण जास्त शिकलेली, जास्त अर्निंग असणारी मुलं जेव्हा ह्याच्यात घुसतात आणि अडकतात ना, ती बाहेर काढणं फार अवघड आहे. एखादं व्यसन किंवा अगदी छोट्या काही व्यसनांतून मुलांना बाहेर काढणं सोपं होऊ शकतं, पण ड्रग्स सारख्या गोष्टी आहेत किंवा याच्यातनं मुलांना बाहेर काढणं खूप चॅलेंजिंग पार्ट आहे तसा. आणि हे खूप हो म्हणजे आता हे प्रमाणच आता 15-16च्या आत यायला लागले. 9, 8, 9, 10, 11 वयापासून हे सगळं प्रमाण सुरू झालं. स्कूलमध्ये सुद्धा आता हे सगळे दुर्दैवाने व्हायला लागले तसे. म्हणजे हे स्मोकिंगचे वेगळे प्रकार यायला लागले आहेत. पूर्वी तर असं डिरेक्टली स्मोकिंगसाठीच असणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, आता त्याला असे टूल्स आलेत, असे इलेक्ट्रॉनिक स्मोकिंगचे काही प्लॅटफॉर्म आलेत की जिथं मूल कळतच नाही त्यांनी स्मोकिंग केलंय का नाही केलंय तिथं. म्हणजे पूर्वी असं असायचं की सिगारेट एकाने ओढली तर त्याचा स्मेलवरून कळायचं, आता तसं नाही काही राहिलेलं. बिलकुल अल्कोहोलमध्ये त्या गोष्टी ॲड झाल्यात, स्मोकिंगमध्ये ह्या गोष्टी ॲड झाल्यात. मूल पूर्णपणे त्या व्यसनात गेलेलं असतं, पण पालकांना कळतच नाही काय करतं नक्की कशामुळे. त्यामुळे हा सगळा इतकं अडचणीचं सगळ्या गोष्टी आहेत. आयुष्य कशी घडवावीत, कशी बनवावीत आणि काय करावं हे एक वेगळं खरं चॅलेंज पालकांच्या समोर येऊन ठेपलं. शिक्षणाचं प्रेशर आणि हे सगळ्या ह्याच्यामध्ये हा एक किती वेगळा मार्ग आहे मुलं अवलंबतात. कदाचित त्या प्रेशरमुळे असेल किंवा कदाचित त्यांच्या, कारण व्यसन लागण्याची कारण एक तर प्रेशर किंवा पिअर प्रेशर, म्हणजे जे आपण फ्रेंड सर्कल आणि ह्याच्यामध्ये जे आपण उठतो बसतो. तर मला असं वाटतं पालकांनी थोडं हेही पाहिलं पाहिजे की आपलं मूल कुठे उठतंय बसतंय, त्याचे फ्रेंड्स कोण आहेत. पूर्वी आपल्या बघा मित्रमैत्रिणी झाले की आई घरी जेवायला बोलवायची, मुलगा सगळ्यांना बघायची आई, बाबा कशी आहेत मुलं सगळी आपल्या मुलाच्या आसपास आहेत का, विचारांनी आचारांनी. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही फायनान्शियल अप्स अँड डाऊन्स हा मुद्दाच नव्हता. आपलं मूल कुठे उठतंय बसतंय ह्याचा विचार पालक करायचे. आता कदाचित तुम्हाला असं जाणवतं का सर, काही वेळेला पालक एकदा पैसे दिले की सगळी जबाबदारी तुमची, आम्ही तुमच्यावर सोडल्या, आता तुम्ही बघा, असे पालक भेटतात तुम्हाला? आता खूप होत आहे तसं, म्हणजे खूपच हे प्रमाण खूप जास्त व्हायला लागलंय. पालकांना त्यांचं करिअर आता समोर आहे. प्रत्येकाच्या व्यवसायातले, नोकरीतले असणारे टास्क, टार्गेट आणि ह्या सगळ्यातून मुलांना देण्यासाठी वेळ खूप कमी आता झाला आहे आणि हा सगळ्यात कोर पार्ट आहे.
मी तर म्हणतो की या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांचा दोष कमी पण पालकांचा जास्त आहे, कारण मुलंही आता अनुकरणाने शिकायला लागलेत. ती काही सांगून आणि संस्कार देऊन अजिबात नाही. घरात असेल तरच ती गोष्ट समोर दिसणार. आपण म्हणतो ना, जसं काही आडात किंवा विहिरीत असेल तर पोऱ्यात दिसेल, अजिबात ती दिसणार नाही. आता हे असं राहिलेलं नाही. त्यामुळे पालकांनी पहिल्यांदा स्वतः ठरवलं पाहिजे की ज्या कारणामध्ये मूल डायव्हर्ट होतं, डिस्टर्ब होतं, तर त्याच्या त्या वेळा, त्याची असणारी गरज ही आपण रिप्लेस करू शकतो का. फॉर एक्झाम्पल मोबाईलमध्ये मुलं अडकत आहेत, पण तिची मोबाईलची गरज जी निर्माण झाली आहे त्याला रिप्लेस करायला आपण जागा तरी दिली पाहिजे. तू मोबाईल वापरू नको म्हणण्यापेक्षा त्यावेळेस आपण काय करूया हे म्हणण्यासाठी की ताकद आणि तो वेळ आपण जर क्रिएट केला तर मूल कदाचित त्यातनं बाहेर पडेल. सेम व्यसनाबाबत असंच झालं आहे की मुलं तो आनंद, तो प्रेम आणि तो सगळा उत्साह बाहेर शोधतायत, तो व्यक्तींच्यात शोधतायत, व्यसनांमध्ये शोधतायत. त्याची जागा पालकांनी घेतली पाहिजे. त्यांच्या प्रेमाने घेतली तर कदाचित हा फरक नक्की पडलेला दिसेल. सर, तुम्ही दिशा अकॅडमीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात आता किती वर्ष काम करता? किती वर्ष तुम्हाला? जवळपास आता 20-21 वर्ष होतील. मी 2002-03 जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून बाहेर पडलो, 2004 मी कोचिंग क्लासेस सुरू केले. हे अगदी 2-3 मुलांवर कोचिंग क्लास सगळे सुरू केले वाईमध्ये. घरातल्या छोट्याशा जागेत सुरू केले 3 विद्यार्थ्यांपासून, आणि मग ते वाढवत 2010 पर्यंत कोचिंग पर्सनली मी आणि मिसेसनी दोघांनी मी सगळे ट्युशन्स घेतल्या. त्यानंतर मग अकॅडमी फॉर्मेशन केलं, त्यानंतर मग स्कूल रजिस्टर्ड केलं, त्यानंतर मग एक टप्पे करत कंपनी फॉर्मेशन झालं आणि असा सगळा टप्पा सुरू झाला. सो 2004 पासून ही सुरुवात झाली. 20 वर्ष आता जवळपास झालेत या क्षेत्रामध्ये. पण मग 20 वर्षात अशी कौतुकाची थाप पडली नसेल असं नक्कीच झालं नसेल, पण तुमच्या लक्षात राहिलेलं की तुम्हाला ज्या एखाद्या कौतुकाने खूप भरून तुम्हाला पावलं किंवा तुम्हाला खूप आनंद झाला, असं कुठला कौतुक सोहळा होता सांगा? नक्की 20 वर्षात असे अनेक पुरस्कार मिळाले आणि कौतुकं सगळी मिळाली. खरं तर मला त्यातला सगळ्यात जास्त आवडलेला, जसं माझा डॉक्टरेट डिग्री नंतर माझ्या गावात, मूळ गावी जेव्हा गावकऱ्यांनी जो सत्कार केला तो माझ्यासाठी खरं तो खूपच मोठा होता. म्हणजे मी तिथं वाक्य पण बोललो होतो की त्या स्टार ठिकाणी किंवा त्या मोठ्या समारंभात वाजलेल्या टाळ्यांपेक्षा इथं वाजलेल्या टाळ्या मला आता मनाला टच करून गेलात किंवा मला अभिमान देणार त्या खरं ठरत आहेत. तो सगळ्यात मोठा होता. माझं छोटं गाव वाईपासून सातारा तालुक्यामध्ये मालगाव नावाचं एक छोटं गाव आहे. त्या गावामध्ये खरं तो त्या चावडीच्या त्या मंदिराच्या जवळ तो सत्कार झाला होता. तो अप्रतिम होता की जो मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. सर, आता पुढचे प्लॅन्स दिशा अकॅडमीचे काय आहेत? दिशा या एज्युकेशन फील्डमध्ये आता काम करते 20-21 वर्षापासून, आणि आता फ्युचरमध्ये मी ह्या सगळ्या बदलणाऱ्या गोष्टींसाठी 2-3 अँगलवर काम करतो आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण आम्ही काही प्लॅनिंग आता करतो आहे, कारण काय मुलं आता फिजिकली कुठे येऊन शिकण्यासाठीचे चेंजेस खरंच होत चालले आहेत. दिशा आता 2 वेगळ्या कामावर हे वर्क करत आहे. एक फॉर्मल सिस्टीम आणि एक इनफॉर्मल सिस्टीमवर. फॉर्मलमध्ये आम्ही स्कूल आणि ज्या सगळ्या भाग आहेत त्याच्यामध्ये कोअर पार्ट असा करतो आहे. दिशाच्या शाळेमधलं आता प्रोजेक्ट असा करतो आहे. मी आत्ता जे तुम्हाला मुलांचे इनेट पोटेन्शियल शोधण्याबद्दलची गोष्ट बोललो, हे मी मुलांच्या 5वी-6वीच्या वयातच त्यांचे हे पोटेन्शियल शोधतो आहे. 4th स्टँडर्ड नंतर मुलाच्यातले हे सगळे गुण त्याच्या फिंगरप्रिंट टेस्टवर, त्याच्या सायकोमेट्रिक टेस्टवर शोधायचे, आणि 5वी ते 7वी पर्यंत हे मुलांचे जे गुण आहेत त्या गुणांच्यानुसार मी त्यांच्या फाउंडेशन बॅचेस तयार करायचा प्लॅन समोर ठेवले. ज्या मुलाच्यामध्ये असं जाणवते मला की स्पोर्ट्सचं कपॅसिटी जास्त, तर त्याला त्या 3 वर्षातलं ते फाउंडेशन देणं. जर टेक्निकल फील्डमध्ये मुलाचं करिअर जाणवते तर त्याला टेक्निकल फील्डसाठी असणाऱ्या मॅथ्स सायन्सच्या गोष्टीवर काम करणं, म्हणजे मॅथ्स ऑलिम्पॅड, सायन्स ऑलिम्पॅड यासारख्या गोष्टीवर काम करणं. ज्या मुलाचं मेडिसिन, ज्या मुलाचं डिझायनिंग, हे सगळं त्यांच्या त्या 3 वर्षाच्या टास्कमध्ये करतो आहे. 8वीमध्ये त्या मुलाची त्या करिअरच्या दृष्टीनंची बैठक तयार करण्याचं टास्क ठेवलं आहे, आणि मग 9वीला त्या मुलाचा अकॅडमिक प्रोग्राम प्लॅन करायचं सुरुवात केली 9 to 12, की 12वीला ते मूल जर एखादा टेक्निकलमध्ये इंटरेस्ट मूल आहे तर 12th नंतर त्याला IIT टार्गेट ठेवण्यासाठी बरोबर तो प्लॅन 9वीपासून सुरू करायचा. मेडिकल असेल तर त्याला MBBSसाठीचा प्लॅन सुरू करायचा. डिझायनिंग असेल तर NIDला जाण्यासाठी डिझायनिंगचा प्लॅन सुरू करायचा. असं फॉर्मलमधलं काम मी सध्या करतो आहे की स्कूल लेवलला मुलांच्यातल्या क्षमता ओळखणं, त्याचे बेसिक्स ग्रुप तयार करणं आणि त्याचं फाउंडेशन स्टार्ट करून त्यांना करिअरकडे नेणं, हा मुलांचा आता शाळेचा एक इम्पॉर्टंट प्लॅन आता सध्या डोळ्यासमोर आहे. तसा सर, हे सगळं तुम्ही म्हणताय ते 8वी 9वी वगैरे, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतरचं वेगळं काउन्सिलिंग काय असतं? म्हणजे आता कॉलेज एक वेगळं पूर्ण माध्यम आहे शिक्षणाचं, आणि वेगळं व्हेन्यू आणि सगळं ॲव्हेन्यूज तुम्हाला वेगळे होतात. तेव्हाच्या मुलांचं कसं काउन्सिलिंग केलं जातं? स्पेशली 10वी नंतर 11वी-12वीमध्ये मी जे आता वर्क करतोय, जसं आता मी या सगळ्या मुलांच्या दृष्टीनं प्लॅन करतोय की त्यांना कुठं करिअर करण्यासाठी आहेत, पण त्यांना फक्त त्या करिअर कोर्सेस शिकवण्यापेक्षा 12वी नंतर त्यांचं ॲडमिशन कुठं होऊ शकेल, कपॅसिटीनुसार ॲडमिशन कुठं होऊ शकेल, याच्यासाठीचं खरं ट्रॅक रेकॉर्ड आम्ही तयार सगळं करतो. आणि एक काउन्सिलिंग डिपार्टमेंट तयार केलेलं आहे. हे काउन्सिलिंग डिपार्टमेंट त्या मुलाच्या
ॲडमिशनसाठीचं वेगळं वर्क करते. काही कित्येक विद्यार्थ्यांना या आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये असणाऱ्या स्कॉलरशिपबद्दलची माहिती नाही आहे. म्हणजे जसं मेडिकलमध्ये एक IMAT नावाची एक एक्झाम आहे, इंटरनॅशनल मेडिकल ॲडमिशन टेस्ट आहे, की जगामधील अनेक कंट्रीजमध्ये या एक्झामच्या थ्रू ॲडमिशन मिळतं आणि ते फ्री ॲडमिशन आहे. ट्युशन फी पूर्ण फ्री आहे, हॉस्टेल पूर्ण फी आहे, मेससाठी युनिव्हर्सिटी मुलांना स्टायपेंड तिथं देते. मग या लेवलला मुलांना जाता येऊ शकतं. तसं नॅशनल लेवलच्या काही परीक्षा की जसं नॅशनल लेवलला सुद्धा अनेक कंट्रीमध्ये किंवा भारताच्या बाहेर पण अनेक ठिकाणी तिथं टॉल्कची एक्झाम आहे, आयलेटची एक्झाम आहे. ही जर मुलांनी क्रॅक केली तर ती मुलं 100% फ्री एज्युकेशन घेऊ शकतात. अशा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, जगातल्या अनेक विद्यापीठ आहेत की जिथं मुलांना जाता येऊ शकेल. 11वी-12वीला मी आता ती मेहनत करतोय, कारण 100 मुलं दिशात आली तर मला माहिती आहे त्यातली 10% मुलं ही IITत किंवा टॉपमोस्ट मेडिकल जातील. पण त्या 100व्या मुलाचं काय याच्यासाठी दिशा आत्ता प्लॅन करते आणि त्याप्रमाणे त्यांचे टार्गेट टाकते. हा खरं ॲडमिशनचा प्लॅन सध्या 11वी-12वीसाठी आहे. म्हणजे 1 ते 100 सगळ्या मुलांची काळजी तुम्ही घेता. अगदी हाच त्यातला मेन पार्ट. येस. दिशा अकॅडमीच्या या सगळ्या स्वप्नपूर्तीसाठी आमच्याकडनं रेडिओ सिटीकडनं खूप तुम्हाला शुभेच्छा तर आहेच, पण त्याचबरोबरीने तुम्ही या क्षेत्रात समाजासाठी पण खूप काम करताय, त्याबद्दल आणि त्या योगदानाबद्दल तुमचं खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.